हिंगोलीतून एक मोठी बातमी समोर येते। अनुसूचित जाती आरक्षणातील अ, ब, क, ड उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात हिंगोलीत आज प्रचंड जनक्षोभ पाहायला मिळाला। या निर्णयाच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो भीमसैनिकांचा एक भव्य महामोर्चा धडकला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेल्या या मोर्चात महिला, युवक आणि समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। संविधान बचाव आणि उपवर्गीकरण रद्द करा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता। शासन समाजात फूट पाडत असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। याविषयी अधिक जाणून घेऊया। या ठिकाणी मातंग आणि बौद्ध समाजाचं जे भांडण RSS वादी लोकांनी लावून दिलेलं आहे, या ठिकाणी हे अबकड वर्गीकरण नाही जर थांबलं तर आम्ही रस्त्यावर उतरून उग्र या ठिकाणी आंदोलन करणार आहोत। या ठिकाणी जवळपास हिंगोली जिल्ह्यामधून 20 ते 25,000 जनता या ठिकाणी उपस्थित झालेली आहे। त्यांचं पूर्ण नियोजन या ठिकाणी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि शांतताप्रिय हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। त्याला आमचा विश्वास आहे, आपल्या सर्वांना माहित असेल, सुप्रीम कोर्टाचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार संसदेला आहे। त्यामुळे यापुढे जर आनंद बदर समिती रद्द नाही केली तर या देशातील तमाम अनुसूचित जाती जमातीचे जे समाज बांधव आहेत ते संसदेला घेराव घालतील, हे आमचं पुढचं नियोजन आहे। मग आजचा मोर्चा आहे हा नेमका कोणाच्या विरोधात करायचा की राज्य सरकार काय? आजचा जो मोर्चा आहे सुप्रीम कोर्टाने दिलेले जजमेंट आहे ते संविधान विरोधी आहे। त्याच्या निषेधार्थ आहे नंबर 1 हे फडणवीस सरकारने आनंद बदरची समिती नेमली, ती कायदेशीर नाही, ती रद्द करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। आणि आजचा जो मोर्चा आहे मातंग समाजाच्या विरोधात नाही, RSSची सुपारी घेऊन काही मातंग समाजाचे नेते बौद्ध समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतायत, बौद्ध समाजाला बदनाम करतायत, त्यांना उत्तर देण्यासाठी आजचा मोर्चा आहे। बरं, मी पुन्हा एकदा प्रश्न विचारतो किरण भाऊ, आज हिंगोली शहरामध्ये हा मोर्चा निघालेला आहे। मोर्चाचे आयोजक कोण आहेत आणि मोर्चाची नेमकी मागणी काय आहे? आज जो हिंगोली जिल्ह्यामधला मोर्चा निघालेला आहे, या मोर्चाचे आयोजक संबंधपूर्ण आंबेडकरी समाजाचे कार्यकर्ते नेते आहेत। तो आंबेडकरी समाज आहे आणि या ठिकाणी या आंबेडकरी समाजाची प्रमुख मागणी आहे की या महाराष्ट्र सरकारने जे 2 समाजामध्ये ते निर्माण करण्याचं जे अबकड नावाचं भूत उभं केलेलं आहे आणि ते जे भूत जे अबकडचं आहे SC मधलं उपवर्गीकरण आहे हे तात्काळ रद्द करावं, या प्रमुख मागणी घेऊन आजचा हिंगोली जिल्ह्यातला हा सगळ्यात महामोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। आणि सरकार या ठिकाणी मागणी करतोय की या मोर्चाच्या नंतर तातडीने सरकारने पावले उचलावीत आणि जे आपण घाट घातलेला आहे अबकडचा तात्काळ रद्द करावा, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी मी केलेली आहे। हा मोर्चा निघाला आहे, परंतु समजा ह्या मागण्या मान्य झाल्या